असणारे प्रशासनाकडे. काल आम्ही आणि खासदार साहेबांनी राज्याचे कृषी मंत्री आणि मदत महसूल मंत्री या दोघांची भेट घेतली. त्यांना ही गोष्ट निदर्शनास आणून दिली की 8 ऑगस्टला सोलापूर जिल्ह्यात पाऊस झाला. त्यांचं प्रशासनामार्फत बळकट केलं आणि त्यांचा निधी वितरित झाला. परंतु धाराशिव जिल्ह्यात 14 ऑगस्टला 10 ते 14 ऑगस्ट मध्ये जो पाऊस झाला होता जी अतिवृष्टी झाली होती त्याच्या अद्यापपर्यंत पंचनामे पूर्ण होऊन शासनाला जी मदतीची मागणी पाहिजे बळकट या नमुन्यात यायला पाहिजे ती गेलेली नाही. त्यामुळे तात्काळ ही माहिती मागून या शेतकऱ्यांना बाकीच्या जिल्ह्यात जसं निधी आला त्याप्रमाणे निधी उपलब्ध करण्यात यावा. आणि दुसरा विषय, या सरकारने नवीन पीक विमा योजना लावली. आता एवढा पाऊस होऊन सुद्धा चारही ट्रिगर ऍड ऑन कव्हर जे होते चारही ट्रिगर काढल्यामुळे शेतकरी एवढं नुकसान होऊन सुद्धा पूर्ण सोयाबीन पाण्यात असताना सुद्धा शेतकरी विमा कंपनीला नुकसान भरपाईसाठी कळवू शकत नाही. ते न कळवल्यामुळे जी तुटपुंजी रक्कम विमा कंपनीकडनं मिळू शकत होती ती सुद्धा आता मिळणार नाही. मग ह्याचं श्रेय कोण घेणार? आणि दुसरा विषय, मागच्या वर्षीपर्यंत निवडणुकीच्या आधीपर्यंत ह्या सरकारनं 3 हेक्टर पर्यंत 13,600 रुपये प्रमाणे किती हेक्टरी अतिवृष्टीची मदत दिली होती. आता ती मदत वाढवायची तर लांबच, परंतु एवढं नुकसान झालं असताना सुद्धा त्यांनी 8,500 प्रमाणेच प्रति हेक्टरी मदत द्यायचं धोरण जे शासनाचं आहे ते चुकीचं आहे. एकतर विम्याची ऍड ऑन कव्हर काढल्यामुळे विम्याची मदत कुठली मिळणार नाही. त्या दुसऱ्या बाजूला 13,600 वर रक्कम कमी करून 8,500 काढली. प्रशासन या पंचनाम्याच्या बाबतीत उदासीन आहे. आता आपण बघतो प्रत्येक नदीला प्रत्येक ओढ्याला पूर आलेला आहे आणि यातून नदीनी ओढ्यांनी पात्र बदलले. शेकडो शेतकऱ्यांची जमीन खरडून गेलेली, ही जमीन नापीक झालेली. याबाबत सुद्धा शासनाकडनं किंवा प्रशासनाकडनं ही मदत मिळण्यासाठी ती कारवाई करणं गरजेचं, ते पंचनामे करून शासनाला पाठवणं गरजेचं ही अद्याप झाले. तर आम्ही कृषी मंत्री आणि मंत्र्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा समावेश तुम्ही या योजनेत या निकषात न अडकता की आता तुम्ही 75% आपण बघतो धाराशिव जिल्ह्यातली 75% महसूल मंडळ बसले, 25% राहिली. पण त्याच्या नगरचे महसूल मंडळ आहे. एका बाजूच्या महसूल मंडळात बसतो, बाजूच्या सगळ्या महसूल मंडळात बसतो, त्यातलं महसूल मंडळ एकत्र राहतं. कारण त्याचं स्वयंचलित हवामान केंद्र कुठं लांब असतं. त्या हवामान केंद्रावर पाऊस पडला नाही म्हणजे त्या ठिकाणी महसूल मंडळावर पाऊस पडला नाही असं नाही. आणि एकही शेतकरी धाराशिव जिल्ह्यातला शेतकरी आता नुकसानीपासून शिल्लक राहिले नाही. प्रत्येक 100% शेतकऱ्याचं नुकसान झालं. त्यामुळे अटी निकष न बघता तुम्ही पूर्वीप्रमाणे 13,600 ची मदत करावी, ऍड ऑन कव्हर परत एकदा चालू करावे आणि अटी निकष न बघता शेतकऱ्यांना सरसकट मदत तात्काळ करावी आणि खरडून गेलेली या जमिनीचं नुकसान झालंय त्याची भरीव मदत सर्व शेतकऱ्यांना द्यावी. हीच विनंती आम्ही काल दोन्ही मंत्री महोदयांना केली. सरकारने